हरिबाबाच्या दरबारामध्ये चालू असलेला आपला हा भव्य दिव्य 4 दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह काय कारणानं आहे, काय निमित्तानं आहे आपल्या सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरून बोलवलंय. आपल्या भाग्याचे भाग्यविधाते, लोकनेते, अख्ख्या महाराष्ट्राचं एक लाडकं वैभव असणारे आमचे बाळासाहेब थोरात साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त, त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. मला खूप आनंद वाटतो महाराज. आज वारकरी संप्रदायावर एवढे चांगले दिवस आहे महाराज की तुम्ही म्हणसाल महाराज का चांगले, निमित्त कशाचं का असेना लोक कीर्तन ठेवतात, हा खूप संप्रदायासाठी फायदा झाला महाराज. बरोबर आहे का नाही? सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावसी, दुरी भवाची पुरी वाहवसी. काही न लगे क भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. करिता बरोबरी दुरावसी, दुरी भवाची पुरी वाहवसी. यौंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसूतां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वदाम्नां. अन्याउच्च हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं. महायोगपीठे तटे भीमरथ्यां मुरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं. पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं. पदांभुज तेजस्फृति प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. 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 अदत्रे जननी देवाची. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधी राजा. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावसी, दुरी भवाची पुरी वाहवसी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचा हा 3 चरणाचा अभंग बहुतांशी परिचयाच्या पाठातला आणि गोड अभंग तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. या अभंगामधून माझे जगद्गुरु तुकोबराय मानवी देहाला प्रत्येक जीवाला योग्य असं मार्गदर्शन करतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा, हरिबाबाच्या दरबारामध्ये चालू असलेला आपला हा भव्य दिव्य 4 दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह काय कारणानं आहे, काय निमित्तानं आहे, आपल्या सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरून बोलवलंय. आपल्या भाग्याचे भाग्यविधाते, लोकनेते, अख्ख्या महाराष्ट्राचं एक लाडकं वैभव असणारे आमचे बाळासाहेब थोरात साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त, त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. मला खूप आनंद वाटतो महाराज. आज वारकरी संप्रदायावर एवढे चांगले दिवस आहे महाराज की तुम्ही म्हणसाल महाराज का चांगले, निमित्त कशाचं का असे ना लोक कीर्तन ठेवतात. हा खूप संप्रदायासाठी फायदा झाला महाराज, बरोबर आहे का नाही. पूर्वी असं असायचं की सप्ताह जर करायचा असेल तर भगवंताच्या जन्म उत्सवानिमित्त, एखाद्या थोर साधूच्या पुण्यतिथी निमित्त. आता एवढं चांगलं झालंय, माणसं मेली की कीर्तन आहे, माणसं जलमली की कीर्तन आहे महाराज. कुठंही कीर्तनाचे. त्या पुणे परिसरात जर तुम्ही गेले तर हळदी निमित्त वराती निमित्त कीर्तन सुरू झालेले, बरोबर आहे का नाही. निमित्त कशाचं का असे ना, निमित्त कशाचं का असे ना, पण त्या निमित्तानं लोकांना 4 गोष्टी चांगल्या ऐकायला मिळतात. हा खूप चांगला संदेश समाजात चाललाय. विठाला विठाला अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका, या अभंगाची पार्श्वभूमी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. पहिलं तर तुम्हा सर्व ग्रामस्थ मंडळी, तवा नव तरुण मित्र मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद. तुम्ही एक गोष्ट खूप चांगली केली, ती मला मनाला आवडली. का 7 ते 9 कीर्तन ठेवलं, 9च्या नंतर जेवण ठेवलं. कोणती गोष्ट चांगली केली? 7 ते 9 कीर्तन ठेवलं आणि 9च्या नंतर जेवण ठेवलं. पुढच्या वर्षी तुम्ही काय करा, 7 ते 9 जेवण ठेवा. काय ठेवा? 7 ते 9 जेवण ठेवा, 9 ते 11 कीर्तन ठेवा. मग तुम्हाला पाहायला भेटतील 7, 5, 3 बस महाराज. बऱ्याचशा इथं बसणाऱ्या लोकांना कीर्तन ऐकायची इच्छा नाहीये, महाराजांसमोर 2 तास बसायची मुळीच इच्छा नाहीये. पण काय करतील, कीर्तन संपल्याशिवाय जेवण नाही, बरोबर आहे का नाही. म्हणून इच्छा नसली तरी त्या लोकांकडून परमार्थ घडतो. हा खूप मोठा फायदा आहे. विठाला विठाला अभंग जगद्गुरु तुकोबरायचा 3 चरणाचा. या अभंगामध्ये माझी जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आणि मला योग्य असं मार्गदर्शन करताय. तुकोबराय सांगतात, ए बाबांनो, मी तुम्हाला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. ए बाबांनो, मी तुम्हाला सांगतोय, जीवनामध्ये जीवन जगत असताना तुम्ही त्या भगवंताला आपलं सकार. काही साधक तुकोबरायकडे गेले, बाबा आम्ही तुम्हाला विचारलं नाही तर सांगता का? हा पहिला मुद्दा आहे. आम्ही जर तुम्हाला विचारलंच नाही तर सांगता का? असे 3 मुद्दे सांगतो तुमच्या समोर. काही गोष्टी माणसाने विचारल्याशिवाय सांगू नये. एक, काही गोष्टी कडक झालाय दादा याचा आवाज रे. काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगू नये. एक, काही गोष्टी माहीत असल्या तरी सांगू नये. 2, आणि काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगितल्याशिवाय राहू नये. 3. लक्ष द्या बरं कीर्तनाकडे. काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगू नये. 1, काही गोष्टी माहीत असल्या तरी सांगू नये. 2, आणि काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगितल्याशिवाय राहू नये. 3, धर्माचं काम असेल, कोणी नाही विचारलं तरी तुम्ही त्या गोष्टी सांगत जा. आता कीर्तन संपल्यानंतर रात्रभर मला प्रवास करायचा. काय करायचंय? प्रवास करायचा. 11-12 वाजता मला जेवण वगैरे करून इथं निघायला 10-11 झाले. 11-12च्या नंतर हॉटेल बंद होतात, धाबे बंद होतात, काळं कुत्रं रोडवर नसतं. इथून मला बुलढाण्याला जायचंय. इथून बुलढाणा 400 किलोमीटर आहे, इथून बुलढाणा 500 किलोमीटर आहे. हे रात्रभर ड्रायव्हरला कोण मार्गदर्शन करतं? एक तर त्याच्या मोबाईलचा मॅप करतो किंवा रस्त्यावरच्या पाट्या सांगतात. त्याच पाट्या ड्रायव्हरला सांगतात, ए दादा गाडी सावकाश चालव, पुढं पुलाचं काम चालू आहे. तीच पाटी तुम्हाला मला सांगते, ए बाबा पुढं गतिरोधक आहे, गाडी कशी चालव? सावकाश चालव. तीच पाटी तुम्हाला सांगते, पुढं घाट प्रारंभ होत आहे, गाडी कशी चालवा? सावकाश चालवा. तीच पाटी तुम्हाला सांगते की बाबा पुढं धोक्याचं वळण आहे, गाडी कशी चालव? सावकाश चालव. संपलं माझं उदाहरण. कीर्तनाकडे या. अरे चांगलं मार्गदर्शन जर सजीव माणसाला निर्जीव पाट्या करत असेल, लक्ष द्या बरं कीर्तनाकडे. चांगलं मार्गदर्शन जर सजीव माणसाला निर्जीव पाट्या करत असेल तर चांगलं मार्गदर्शन चांगल्या माणसाला का करू नये महाराज. समर्थ रामदास स्वामी सांगतात आपल्या मनाच्या श्लोकामध्ये, जे जे अपराशी ठावे ते ते इतराची शिकवावे, शहाणे करूने सोडावे सकल जन. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, ओ दादा तुम्हाला गरज नाहीये आमची, तुम्हाला आमची अजिबात गरज नाही, पण सांगणं आमचा धंदा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही जन्माला आलोय. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठ आलो याची कारणा
कारणासे ह्याचे कारणासे आलो ह्याचे कारणासे हे बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया 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 आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासे जय हो बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासे बोलिले जे ऋषी साच भावे जगद्गुरु तुकोबराय सांगतात आमचा अवतार तिच्यासाठी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराया आले अजून तिसरं अवतार तुम्हा हरी हो अवतार तुम्हा साधू संतांचा जन्म तुमच्याने माझ्या उद्धारासाठी लक्ष देऊन ऐका जगद्गुरु तुकोबराय सांगतात हे बाबांनो तुम्हाला गरज नाही आमची पण सांग ना आमचा धंदा आहे ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराया आले दीन जना बुडते हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे तुकोबरायांनी या समाजाकडे ज्या वेळेस पाहिलं लोक युवा होतात वृद्ध होतात लोक तरुण होतात मरून जातात लोक लोकांच्या जीवनाचा यथार्थ कधी विचारच करत नाही भागवतकार सांगतात अरे काल व्याल मुख ग्राश त्रास निर्नाश हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलो केरेन भाषितम ए दादानो एक मोठा अजगर आहे गड्यांनो त्याच अजगराच्या मुखामध्ये तुम्हीही बसलेले आहात आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये मीही बसलेलो आहोत आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत जोपर्यंत तो अजगर तोंड बंद करत नाहीये ज्या दिवशी अजगर तोंड बंद करेल ना महाराज ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये किती गोड वर्णन करतात पहा हे काळान काळाचे तोंडी हातली लोणियाची उंडी माशी पाख पाखरी तव हे सरे माणूस माणसाच्या जीवनाचा यथार्थ विचार करत नाहीये आणि हे सांगण्यासाठी साधू संतांचा जन्म आहे प्रत्येक साधू संतांनी तुम्हाला अज्ञान अंधकारातून जागवण्याचा प्रयत्न केला उठा जागे वारे आता जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती हो जगजोगी आता जागा रे भाईनो जागा शेवट घ्या मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती हो काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार
ते प्रयत्न करतात. काही लोक म्हणतील महाराज आम्ही झोपलेलो आहे का? आज एवढं सुंदर तुम्ही नियोजन केलं, एवढा सुंदर गोर मंडप आहे, एवढी सुंदर माईक सिस्टीम आहे, बॅनर वगैरे लावले, गायक वादक सगळं, हे जागृती अवस्थेमध्ये केलं का झोपीत केलं हो? एवढे तुम्ही आणि मी जागृत आहे महाराज. तुमच्या माझ्या जागृतीचा काय विचार करायचा? अरे पोरगी जन्माला आल्यानंतर तिला शाळेत नंतर टाकतो, पहिली तिची पॉलिसी काढतो माणूस की माझ्या पोरीच्या लग्नाचं कसं होईल. बरोबर आहे का नाही? विधानसभा होत नाही तर लोकायला जिल्हा परिषदेचे डोळे सुरू झाले महाराज. बरोबर आहे का नाही? जिल्हा परिषद होत नाही तर लोकांना नगरपालिकेचे डोळे सुरू झाले. सगळ्या गोष्टीची तयारी करताय तुम्ही. घर कसं बांधायचं, सप्ताह कसा करायचा, निवडणूक कशी लढायची, पुरीला MBBS कसं करायचं, पोराला इंजिनियर कसं करायचं, सगळ्या गोष्टीची तयारी करता. इथं जेवढे काही जनता जनार्दन मायबाप माझे बसले, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही एक दिवस मरणार आहे, मी एक दिवस मरणार आहे. लक्ष देऊन ऐका बरं. तुम्ही सुद्धा एक दिवस मरणार आहे, मी सुद्धा एक दिवस मरणार आहे. तुम्ही आणि मी तुमच्या आणि माझ्या मरणाची काय तयारी केलेली आहे? काही म्हणतील आम्ही हेल्थ पॉलिसी काढून ठेवली, तसं नाही बरं. मरणाची तयारी काय? एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया नाही गेला पाहिजे. श्वास श्वास पर कृष्ण भजी, वृथा सासना खोय, ना जाणीस श्वास की आवन होय न होय. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा. पण मानवी देहाची इति कर्तव्यच मनुष्य विसरून गेलाय. आलाय कुठून? कोहम कतमिदम जातम, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आलोय कुठून, जायचं काय, करायचं काय, नुसती धावपळ चालू आहे. एवढी धावपळ चालू आहे महाराज, काय करावं त्या धावपळीला काही कळत नाही. ज्याच्याकडे पैसे नाही तेही पळतच आहे, ज्याच्याकडे पैसे भरपूर तेही पळतच आहे, जे पडलं तेही पळतच आहे, जे निवडून आलं तेही पळतच आहे, ज्याला मंत्रीपद नाही तेही तानात आहे, आणि ज्याला मंत्रीपद असून ते सुद्धा तानात आहे. काही काही पालकमंत्री होऊन सुद्धा तानात आहे, आणि काही काही नाही झाले म्हणून तानात आहे. काही काहीला चांगल्या जिल्ह्याचं पालकमंत्री नाही भेटलं म्हणून ते बिचारे नाराज आहे. काही काही पालकमंत्री नाही झाले म्हणून तानात आहे. काही काहीला कीर्तन नाही म्हणून तानात आहे. काही काहीला एवढे कीर्तन आहे की ते कीर्तनामुळे तानात आहे. बरोबर आहे का नाही? काही काहीचे लग्न होत नाही म्हणून ते तानात आहे, काही काहीचे झाले ते कोमात आहे. म्हणजे नेमकं काय मेळ काय? अजिबात असं सुखी हा विषयच नाहीये महाराज, असं वाटतंय. काही काहीला पोरं होत नाही म्हणून तानात आहे, काही काहीचे पोरं त्यांना सांभाळत नाही म्हणून ते तानात आहे. नेमकं समाधान नावाची गोष्ट आहे तरी कुठं? समाधान, सुख, आनंद ह्या ज्या गोष्टी महाराज, मी तरी माझ्या अनुभवानुसार सांगतो, जे आनंद थांबण्यात येतो पाळण्यात नाही बरं महाराज. व्यंकटेश बाबा, जी गाडी मार्केटला खूप चालती, शोरूम वाले तिला वेटिंगवर ठेवतात. आदिनाथ काय करतात? वेटिंगवर ठेवलं की वेटेज वाढतं. काय वाढतं? बघा ना तुम्ही, शोरूमला जर गाडी उपलब्ध असली तरी शोरूम वाले म्हणतात 6 महिना वेटिंग आहे. बरोबर आहे का नाही? आणि 2 लाख वाढून दिली गाडी भेटली. ज्याला कळायचं त्यांना कळलं, बाकीच्यांना कळून फायदाच नाही ना महाराज काही. बरोबर आहे का नाही? हे ज्याला कळायचं त्यांना कळलं. म्हणून जितकी वेटिंग वाढल तेवढं वेटेज वाढतंय. विठाला विठाला नुसती धावपळ चालू आहे महाराजांचं प्रमाणे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. मागचे साऊंड कमी कर. हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माता, माया वेष्टीला जीव माझे स्वहित नेनती कोणी, माझे स्वहित नेनती किती गोड सांगता. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती. यज्ञ हा शब्द नाहीये, यत्न शब्द. काय यत्न म्हणजे प्रयत्न. हिंडता दिशा क्षीण फावला, माया वेष्टीला जीव माझा. माणसाचं जीवन असंच बरबाद झालंय. हे ज्यावेळी जगद्गुरु तुकोबरायच्या याच्या लक्षात आलं, तुकोबराय सांगतात, अरे बाबा नो, एवढा अनमोल किमतीचा नरदेव तुम्हाला सापडलाय. आउट हात का मानव देह, भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, अरे नाहक जमाना खोया. देवी दिला देह भजना गोमाटा, दिले इंद्रिय हात पाय कान,
डोळे मुख बोलाय वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. आणि इथं येऊन जर त्या गोष्टी जीवनामध्ये नाही प्राप्त झाल्या, मी दररोज प्रत्येकाला एक विनंती करतो, अरे गेलेला पैसा परत कमावता येईल, गेलेली प्रॉपर्टी परत घेता येईल, गेलेली जमीन परत घेता येईल. सत्ता जर गेली काळजी करू नका, प्रयत्न करा परत सत्ता मिळेल. पद गेलं, पदासाठी प्रयत्न करा परत पद मिळेल. पण जीवनामध्ये एक गोष्ट कधीच परत मिळत नाही, लाईफ इज नॉट वन्स मोर. किती जरी पैसे खर्च केले तर 1 मिनिटाचं आयुष्य भेटत नाही ना. मग एवढा अनमोल किमतीचा नर्दे तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झालाय. आणि इथं येऊन जर तुम्ही भगवंताचं चिंतन नाही केलं तर त्याचा परिणाम जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या सांगतोय भजारे विठ्ठला. त्या पांडुरंगाला जीवनामध्ये आपलंसं करा, नाही तरी गेला जन्म वाया. मला आनंद वाटतोय. जगद्गुरु तुकोबरायची भूमिका एकनिष्ठतेविषयी किती सुंदर आहे. महाराज लक्ष देऊन ऐका. 33 कोटी देव असताना जगद्गुरु तुकोबराने विठ्ठलाचं नाव का घेतलं, पांडुरंगाचं नाव का घेतलं? तुकोबराला असंही म्हणता येत होतं, सांगतो तुमसीन भजारे मसोबा, सांगतो तुमसीन भजारे बिरोबा. असल्या देवाच्या नादीच लागायचं सांगितलं नाही तुकोबराने. सेंदरी हेंदरी कोणती पूजी भूते खेते, आपल्या पोटाशी रडते मागते सीते अवधान. जगद्गुरु तुकोबराला माझ्या माहित होतं की 2025 मध्ये लोक वार बदलली की देव बदलतील. जसे माणसं पक्ष बदलतात तसे लोक देव बदलतात. महाराज माणसात काही फरक नाही राहिला. लक्ष देऊन ऐका. दिवसाला देव बदलायची सवय झाली की सोमवार आला की कैलास राणा शिवचंद्र मोळी पनिंद्र माता मुकुटे जळारी. आणि तो प्रदीप मिश्रा शिवमहापुराण करायला लागला. व्यंकटेश दादा तेव्हापासून महादेवावर तर एवढे चांगले दिवस आलेले. खरंच सांगतो तुम्हाला, सगळ्या सप्त्यात लोक महापुराण. अरे पण प्रदीप मिश्रा एक ठीक आहे, सगळ्या शिवमहापुराण केल्यावर कसं जमणारच नाही मला, शक्य नाही. एकानं एक केलं म्हणून सर्वांना ते करणं ही भूमिका चुकीची आहे. महाराज लक्ष देऊन कीर्तन ऐका. जेवढे काही महाराष्ट्रातले भगवान शंकराचे मंदिर आहे त्या सर्व मंदिराचा काय झालाय, जीर्णोद्धार झाला. काय झाला? जीर्णोद्धार झाला. माझ्या माय माऊले तर 3 ऋतूमध्ये गरम पाणी देतात त्या महादेवाला. 3 ऋतूमध्ये, हिवाळा पावसाळा आणि उन्हाळा, 3ही ऋतूमध्ये देवाला. पण चांगली गोष्ट आहे, मी थोडं स्पष्ट बोलतो, थडग्याच्या दर्शनाला जाण्यापेक्षा भगवान शंकराच्या मंदिरासाठी जाता ही धर्मासाठी खूप चांगली गोष्ट आहे. पण माया हो, सकाळी 4 वाजता महादेवाच्या मंदिरात जाता पण तुमचा घरचा महादेव 11 वाजे लोक बिना आंघोळीचा, याचाही विचार आपण केला पाहिजे.
आणि महिलांसाठी तुकोबराने व्रत सांगितलंय की स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, हीच चकारात्मक शब्द वापरला, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. मंगळवार आला की आली देवी, बुधवार आला की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, बस 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 बस. बुधवार गेला रे बाबा की गुरुवार स्वामी समर्था माझे आई. काही स्वामी समर्थाच्या केंद्रावर जातात, काही साईबाबाच्या जातात, चांगली गोष्ट आहे, ती सुद्धा आपल्या हिंदू धर्माचे क्षेत्र आहे महाराज. दुसरीकडे जाण्यापेक्षा त्या ठिकाणी गेले तर काही वावगस नाहीये. गुरुवार गेला की लगेच शुक्रवार आला. संतोषी माता काय पोटाने पड आडवा, बिचारी कुठून आली काही कळत नाही, पण आली एवढं निश्चित आहे. शुक्रवार गेला की शनिवार, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. शनिवारचे रात्रीचे 12 वाजत नाही तर आलं याच्या अंगात, येळकोट येळकोट, अहवा घ्या सोहवा घ्या, प्रेम नगरा वारी, ओ सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची तुम्हाला जर असं वाटत असेल दिवसाला देव बदलल्यानंतर देवाची कृपा तुमच्या आणि माझ्या जीवनावर, एवढी एक निष्ठता पाहिजे. नामदेवराय सोबत ज्ञानोबराय सोबत ज्यावेळेस नामदेवराय तीर्थयात्रेसाठी निघाले त्यावेळेस पांडुरंगाच्या गाभाऱ्यात नामदेवराय उभे आणि पांडुरंगाला सांगतात, पांडुरंगा तुमच्या सांगण्यावर मी ज्ञानोबराय सोबत तीर्थयात्रेसाठी चाललोय, पण मी तुम्हाला एक शब्द देतोय, कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नघे मी तयाचे दर्शन, ज्याचे कटेवर कर नाहीये अशा देवाचं मी दर्शन सुद्धा घेणार नाहीये. म्हणून परमार्थामध्ये एक निष्ठता खूप महत्वाची आहे. लक्ष देऊन कीर्तन आहे का दादा. मुस्लिम लोकांचा अल्लाह, मुस्लिम लोकांचा अल्लाह, मारवाडी लोकांचा सल्ला ना आपला हल्ला गोल्ला आपला ताळाच कळत नाही महाराज. आपला एक वार नाहीये, एक उपवास नाहीये. शास्त्राने फक्त तुम्हाला 2 उपवास करायला सांगितले, एक सोमवार सांगितलं आणि दुसरी एकादशी. एकादशी का करावी याच्यासाठी 9व्या स्कंदामध्ये अंबरीश राजाचं चरित्र आहे. मला वाटतं उद्याची एकादशीची, उद्या काय एकादशी. अंबरीश राजाचं चरित्र 9व्या स्कंदामध्ये. सोमवार धरावा याच्यासाठी गाथ्यामध्ये तुकोबरायचं प्रमाण आहे, पण मंगळवार धरावा, बुधवार धरावा, शुक्रवार धरावा याच्यासाठी गाथ्यातही वर्णन नाही, ज्ञानेश्वरी सुद्धा वर्णन नाहीये. पण लोकांचं असं झालं, काही काही माता मावल्या महिन्यातून 25 उपवास करतात. किती उपवास करता माया हो तुम्ही? 25 उपवास करता आणि एकादशी दिवशी भाकरी खाता. काय फायदा आहे हो? गाड वानशेत खाल्लं पाप ना पुण्य. शास्त्रानं जे सांगितलं ते जर केलं तरच त्याचं तुम्हाला काहीतरी फल भेटल, नाही तर मनोमार्गे गेला तो ते त्याची हरिपाटी स्थिरावला तोची धन्य. मनानं केला परमार्थ हा माणसाला चुकीच्या दिशेने नेतो, म्हणून मनानं काहीच करायचं नाहीये. तुकोबराय सांगतात, बाबा एवढा अनमोल किमतीचा नरदे तुम्हाला प्राप्त झाला, मी तुम्हाला सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, त्या पांडुरंगाला जीवनामध्ये आपलं करा. का? त्याच्याकडे सगळ्या गोष्टी ऐका, यशस्वी अवदार ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुण वरिवस्ती जे म्हणून तो उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी, अनंत हे थोरी गरजता ती पोवाडे, आणि तो हा देवाचाही देव बळिया माझा, त्याची सत्ता काय? गतीर वर्ता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभव प्रेल स्थानम निधानम बीज मव्य म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जागा ते चाळी. तर ठीक आहे महाराज, आणि जर तुम्ही त्याला जीवनामध्ये नाही आपलंसं केलं तर महाराज सांगतात नाही तरी गेला जन्म वाया. आणि एकदा वेळ गेली ना महाराज की मग परत सुरू होतं, पुनरपी मरणम पुनरपी जननम पुनरपी जननी जठरेशन. शांत बसा ना. किती वेळा जन्म यावे नित्य भावे भजेती, एक एक योनी कोटी कोटी फेरा मंग लागे वारा मनुष्य देहाचा. अरे आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदे सापडला. मी दररोज सांगतोय, माणूस जन अनमोल रे, मिट्टी में न खोल रे, अब तो मिला है
फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेव सापडलाय. मग इथं येऊन बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा महाराज सांगतात करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरी, करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे. विन काळ घालवू नको रे, तुरीचा सापा भेऊन बापा भेट नाही जीवा सेवा, भेट नाही जीवा सेवा. अंतरीचा ज्ञान दिवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. हरिभजना विन काळ घालवू नको रे. एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया नाही गेलं पाहिजेत. आणि एकदा का तुम्ही याच्या विना भगवंताचं चिंतन जरी इथे येऊन तुम्ही नाही केलं तर महाराजांची स्पष्ट भूमिका आहे नाही तरी गेला जन्म वाया. मी दररोज कीर्तनातून सांगतो अरे गाडी येण्यापूर्वी माणसाने बस स्टँडवर गेलं पाहिजेत का गाडी निघून गेल्यानंतर. महाराज गाडी येण्यापूर्वी गेलं पाहिजेत ना. गाडी निघून गेल्यानंतर फायदा काय आहे. जोपर्यंत सगळ्या गोष्टी तोपर्यंत माणसाने जीवनाचा आनंद घ्या. तुमच्या संगमनेर तालुक्यामध्ये एखाद्या 80-90 वर्षाच्या म्हाताऱ्याचं लग्न झालं का या सीझन मध्ये. नाही ना. तुम्ही म्हणसाल महाराज प्रत्येक गावात 400 तरुण पडून म्हाताऱ्याचा कसा नंबर लागेल. मग लग्नासाठी 18 वर्षाचा मुलगा 21 वर्षाचा मुलगा लागतो, 18 वर्षाची मुलगी लागती. मिलिटरीत जाण्यासाठी वयाची मर्यादा आहे, पोलीस होण्यासाठी वयाची मर्यादा आहे, मग परमार्थासाठी सुद्धा वयाची मर्यादा आहे. जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया तव तू आपुले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. वेळ तोपर्यंत चांगलं जगून घ्या. माझा एक मित्र पॉलिशीचं काम करतो भारती, काय ती LIC पॉलिसी. 2-4 दिवसापूर्वी मी घरी असताना तो माझ्याकडे आला. एवढं सुंदर बोलतात ते सोनवणे दादा, कीर्तनकारापेक्षा चांगलं प्रवचन करतात ते. अरे बाप रे बाप. आया हे सो जाएगा राजा रंग फकीर असं पाठची त्यांचे प्रमाण. काय म्हणे महाराज सध्या तुमची चलती गंगा आहे, दररोजचे 2-2 कीर्तन आहे, महाराष्ट्र तुमचं नाव घेतोय, असं तसं सगळं सगळं. आणि रात्रंदिवस तुम्ही रोडवर आहे. काय म्हणला मला, रात्रंदिवस रोडवर आहे. आणि उद्या जर काही बरं वाईट झालं गेलं एखाद्या ट्रक खाली तर बाप इथपर्यंत सुरुवात असते. अरे मला नालाय काय का पॉलिसीसाठी ट्रक खाली घायला घालतो आम्हाला. काय अपेक्षा काय. काही नाही म्हणे एखादी पॉलिसी काढणं म्हणे तू. मला किती भरायचे. काही नाही महिन्याला 1 लाख रुपये भर म्हणे. म्हणलं बरं किती होतात एका वर्षाचे. म्हणे 12 लाख. किती दिवस भरायचे. 16 वर्ष भरायचे. म्हणलं ठीक आहे. वयाच्या 65व्या वर्षी, वयाच्या 67व्या वर्षी तुला कमीत कमी 18 करोड रुपये भेटणार. किती. 18 करोड. मी त्याला म्हणलं आता माझं रनिंग 34-35 आहे. आता खाली संडासला बसलोय, उठता येत नाही. आताची परिस्थिती आहे. मूळव्याधाचं 3 वेळेस ऑपरेशन झालंय. मनका दुखतोय. थोडसं जर चाललं तर BP हाय होतो. अरे वयाच्या 34व्या वर्षी जर मला 100 रोग लागले आणि वयाच्या 65 आणि 70 वर्षापूर्वी, अरे 70 वर्षाचे झाले मी तुम्हाला 100 कोटी दिले. फायदा काय. पैसा असून फायदा नाही किरण दादा. पैसा खर्चण्यासाठी वय पण लागेल. काय लागेल. वय पण लागेल. 90 वर्षाचे झाले मी तुम्हाला तुमचं विमानानं तिकीट करून दिलं. चला म्हणलं बद्रीनाथ केदारनाथला. कसं शक्य होईल दादा. अरे बद्रीनाथ केदारनाथला जाण्यासाठी पाय चांगले लागेल, शरीर चांगलं लागेल. नुसता पैसा असून फायदा नाही. पैसा खर्चण्यासाठी काय लागेल. गण दुबईचे बदाम आणले एका माणसाने. वय 90 वर्षात झालं. बदाम कुठले. दुबईचे बदाम आहे. दररोजचे दुबईचे बदाम खातो, पण जसे खातो तसेच पडतात. ते पचतच नाही ना. बदाम खाण्यासाठी काय लागेल. शरीर चांगलं लागेल. म्हणून तर महाराज सांगतात जवळ हे सकळ सिद्ध आहे हात पाय चालावया पाय तव तू
आपुले सोहित पाहे आणि तीर्थयात्रे जाये चुकू नको. प्रत्येक गोष्टीसाठी वयाची मर्यादा आहे. म्हणून तो तुकोबराने विचार करून शब्द वापरलाय. म्हातारा भाग्यवंत नाही म्हणले तुकोबराय, तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हणून जर वेळेत तुम्ही ह्या गोष्टी नाही केल्या तर महाराज सांगतात नाही तरी गेला जन्म वाया. आणि देवाला सोडून जगातल्या कोणत्याही गोष्टीसाठी प्रयत्न करा, तुमच्या पदरात दुःखच पडणार आहे. अभंगाचं दुसरं चरण. करिता बरोबरी दुरावरी दोरी, करिता बरोबरी दुरावरी दोरी, करिता बरोबरी दुरावरी दोरी, करिता बरोबरी दुरावरी दोरी, करिता त्याच्यासाठी प्रयत्न करा. करिता बरोबरी दुरावसी दुरी. जेवढे आपण प्रयत्न करतो तेवढं आपल्या पदरात दुःख पडतंय. 1 लाख रुपये खिशात आले ना की मनुष्य विचार करतो आपण आता 50,000चा फोन घेऊ, 25,000ची बायकोला काहीतरी दागिने करू. पण नशीब एवढं खराब असतं, 1 लाख खिशात यायच्या अगोदर 1.5 लाखाचं गड्डं पडलेलं असतं महाराज. म्हणून संसारात कोणत्याही गोष्टीचे प्रयत्न केले, अरे तुम्ही मीच केले असं नाहीये. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा. माझे गुरुजी मला नेहमी दररोज कीर्तनातून सांगतात, नेहमी मला सांगतात, पुरुषोत्तम संसाराचं गणित आतापर्यंत कोणाला सुटलं नाही, सोडवण्याच्या भानगडीत पडू नये. संसाराचं गणित म्हणजे केळीचं पान आहे माया हो. कशाचं पान आहे? संसार म्हणजे काय आहे माया हो? केळीचं पान. आणि ते केळीचं पान शिवण्यासाठी मी जर तुम्हाला सुई दिली आणि दोरा द्यायला सांगितलं, हे बघा ना मला कीर्तन संपेपर्यंत केळीचं पान शिवून द्या, तुम्ही जसं जसं शिवायला जासाल ना माया हो तसं तसं ते फाटतं. शिवता येत नाही बरं, अजिबात नाही, कधीच नाही शिवता येणार. महाराज सांगतात की बा दुःखाचे केने सुटले, ज्ञानोबरायची ओवी आहे, जे तर मरणाचे भले लोटले ते हे मृत्यू लोकीचे घडले हाट वेळ येणे, मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैशी सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. संसाराचा विचार तुमचा माझं काय घेऊन बसले महाराज. राजारावना सारखा मोठा संसारी कोणी होईल का हो? एकट्या राजारावनाला 80,000 बायका होत्या. किती? मी तो विचार करतो कसा सांभाळत असेल एवढ्या बायका तो. आपल्याला एक सांभाळता नाकी नवा आले महाराज, बरोबर आहे का नाही? 80,000 बायका होत्या, 1 लाख मुलं होते, 1.25 लाख नातू होते. बरं झालं ते तुमच्या जिल्ह्यात जन्माला आला नाही रावण, नाही तर रावणच खासदार, मंडोधरी आमदार, इंद्रजीत जिल्हा परिषद अध्यक्ष, तुमचा कोणाचाच नंबर नसता लागला. एवढा मोठा राजा रावण होता आणि दशग्रंथी होता. 6 शास्त्र 4 वेद मुखदगत होते. रावणासारखा संस्कृतामध्ये तज्ञ कोणी नव्हता, रावणासारखा संगीतामध्ये तज्ञ कोणी नव्हता, आणि रावणासारखा भगवान शंकराचा भक्तही कोणी या विश्वात झाला नाहीये. मग एवढा मोठा राजा रावण, त्यानं सुद्धा संसारात प्रतिज्ञा केली होती की खारा समुद्र गोड करील 1, स्वर्गाला शिडी लावील 2 आणि सोन्याला सुगंध आणेल 3. मग राजा रावणासारखा व्यक्ती जर संसारात अपूर्ण राहिला, आपल्यासारख्या 2-2, 4-4 एकरावाल्याने डोकं लावायचं नाहीये महाराज. संसाराचं गणित सुटलंच नाहीये. संसाराचं गणित जर सोडवायचं असेल तर एक मी तुम्हाला सांगतो, जे चाललंय ते माझ्या भगवंताच्या सत्तेने चाललंय 1, जे झालंय ते माझ्या पांडुरंगाच्या सत्तेने झालंय 2,
आणि उद्या जे होणार आहे ते माझ्या भगवंताच्या सत्याने होणार आहे ती नाही. पण एवढी लोकांची अपेक्षा वाढली. आता तुम्ही एवढे बहुसंख्य लोक कीर्तनासाठी उपस्थित आहे. काही बिचारे पायी आलेले, बरोबर आहे का नाही, काही टू व्हीलर घेऊन आलेले, काही स्विफ्ट घेऊन आलेले, काही एर्टिका घेऊन आलेले, काही क्रिटा घेऊन आलेले, काही फॉर्च्युनर घेऊन आले, काही इंडिओर घेऊन आले. ज्याच्या त्याच्या ऐपतीनं ज्यानं त्यांना गाडी आणली. मग आता कीर्तन संपलं, जेवण झालं की जे टू व्हीलरवर चालणारे लोक आहे ना, त्यांनी फक्त माझी विनंती, तुम्ही पायी चालणारे लोकांकडे पहा. अरे आपण 10 मिनिटात घरी पोहोचणार, यांना अर्धा तास लागणार आहे. पण टू व्हीलरवाल्याला एवढी खाज असते, ते कधीच पायी चालणाऱ्याकडे पाहत नाही, ते स्विफ्टवाल्याकडे पाहतं. मग स्विफ्टवाल्यानं तरी किती आनंदात चाललं पाहिजेत. 1 लिटरमध्ये 25 किलोमीटर चालते ना महाराज, पण स्विफ्टवाल्याला दम निघत नाही संकेत, ते क्रिटावाल्याकडे पाहतं. क्रिटावाल्याला तरी कुठं दम आहे महाराज. क्रिटावाल्या आता 1 लिटरमध्ये 14-15 किलोमीटर चालते, पण क्रिटावाल्याला लय हाऊस. क्रिटावाला इनोवाल्याकडे पाहतं, इनोवाला फॉर्च्युनरवाल्याकडे पाहतं. आता फॉर्च्युनर तर सगळ्यात राजा गाडी ना, मग फॉर्च्युनरवाल्यानं तरी आनंदात गाडी चालवावं. ते इंडिओरवाल्याकडे पाहतं. बरं इंडिओरवाल्यानं थांबाव, ते सनरूफ काढून वरती विमानाकडे पाहतं. कसं जमल होताळा. अपेक्षा वाढली की दुःख वाढतं. काय वाढतं? अपेक्षा वाढली की दुःख वाढतं. अरे एक काळ, या कोरोनाच्या काळात आपण असं राहिलो की नुसतं एका नाईट पॅन्टवर टी शर्टवर 2 वर्ष काढली महाराज आपण. आपल्याला ना कपडे स्टार्च करायची गरज पडली ना, गाडी धुवायची गरज पडली ना, काहीच नाही. एकदम आनंदात राहिलो. म्हणून समयासी सादर व्हावे, देव ठेविला ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. अपेक्षा वाढली महाराज की माणसाचं दुःख. आणि नेमकं काय झालंय माहितीये का, आता नको ती अपेक्षा वाढलेली लोकांची. काय झाली, मला तर वाईट वाटतंय. प्रत्येकाला जीवनामध्ये कष्ट न करता श्रीमंत व्हायचं. व्यंकटेश काय व्हायचंय? कष्ट न करता श्रीमंत व्हायचंय आणि अभ्यास न करता ज्ञानी व्हायचंय लोकांना. हे जे केबीसी, हे जे शेअर मार्केटमध्ये लोक जे गेले ना महाराज, यात बाकीचे जाऊ दे, आमचे बावळे गेले ना, काही काही ना गाड्या विकून पैसे भरले हो शेअर मार्केटमध्ये. लटकते रे ना गेले महाराज. काही ना सोनं ठेवून महाराज पैसे भरले. जगात अशी कोणती बँक आहे बरं 1 लाखाचे 10,000 द्यायला? तुम्ही अरे तुम्ही जेवण करता, तुम्हाला थोडी तरी अक्कल पाहिजे. रिझर्व्ह बँकेचा जर त्यांनी जर जो हे काढलाय जी आर की 6%, 6.5%, 7% तुम्हाला व्याजदर भेटल, तर तुम्ही 1 लाखाचे ज्या अर्थी तुम्हाला तो 10,000 देतोय, त्या अर्थी प्रत्येकानं समजून चाललं पाहिजे इथं काहीतरी गफलत आहे. पण लोकांना कमी दिवसात श्रीमंत व्हायचंय, बरोबर आहे का नाही? कमी दिवसात श्रीमंत व्हायचं ना अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं. त्याच्यामुळे या 2 गोष्टी कधीच शक्य नाही. विठ्ठल विठ्ठल तुम्ही त्याच्यात प्रयत्न करत असताना महाराज सांगतात, फलकट तो संसार येथे सार भगवंत, 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 येथे सार भगवंत. मी याच्याही पुढे जाऊन सांगतो महाराज, देवाला सोडून तुमच्या जगातल्या कोणत्याही गोष्टी असू द्या, त्याच्यात सार नाहीच आहे महाराज. असार गोष्टी त्या याच्या पुढे धाडस करून बोलू. देवाला सोडून गाणं असेल, देवाला सोडून वाजवणं असेल, देवाला सोडून कीर्तन असेल, ते सुद्धा आसारामध्ये. मी तर नेहमी सांगतो, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, हा अभंग ऐकतोय आपण. नाचता नाचता देवाचा गळला सावध होई देवा ऐसे बोले कबीर. नामदेवराय कीर्तन करायचे, ज्ञानेश्वर महाराज चाल म्हणायचे, त्यावेळेस पांडुरंग परमात्मा नाचत होता. हे नामदेवरायचं कीर्तन आहे. आम्ही एवढे आभागी कीर्तनकार आहे महाराज की आमच्या काल्याच्या कीर्तनात लोक झोपतात हो. माझी या सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प, हे शक्यच नाहीये. तुम्हाला असं वाटतंय महाराज? एका हिंदी कवीने किती गोड वर्णन केलंय पहा. सूर अनेक फिरे कन मागत पै पद सूर स्वस्वाद कहा, पुनिताल मदिरा बजाती फिरे, मीरा मतवारिसी चाह कहा, सिय राम कथा कितनों ने लिखी, पर तुलसी जैसी मर्याद कहा, नरसिंह बसे प्रति खंबन में, पर काढ़न को प्रल्हाद कहा. गाणारे कीर्तनात
गाणारे भागवतामध्ये, गाणारे रामायणामध्ये, गाणारे तमाशात, गाणारे पिक्चर मध्ये, पण गायक म्हणून या समाजाने फक्त आणि फक्त सुरदासजीचा स्वीकार केला. का? सुरदासजी जे गात होते ते देव प्रसन्न व्हावा म्हणून, आणि आपण जे गातोय तो लोक प्रसन्न व्हावं म्हणून. त्याच्यामुळे आपलं नावच नाहीये. सी राम कथा कितनोने लिखी, पर तुलसी जैसी मर्याद कहा, पुनी ताल मदिरा बजाती फिरे. कीर्तन करणाऱ्या माता मावल्या आजही आहे, कालही होत्या. भागवत करतात, रामायण करतात, शिवमहापुराण करतात, सर्व काही करतात. पण अजून सुद्धा कीर्तन जरी आपण करत असो, भागवत जरी आपण करत असो, समाज फक्त मीराबाईचं नाव घेतोय महाराज. तुलसीदासजींनी जी मर्यादा रामायण लिहिताना पाळली तशी कोणाला जमली नाहीये. प्रभू रामचंद्राच्या चरित्रावर अनेक विद्वानांनी आपली बुद्धी खर्च केली, पण जी मर्यादा तुलसीदासांना जमली ती कोणाला जमली नाही. तसं प्रत्येक खांबामध्ये नरसिंह भगवान परमात्मा आहे, पण ते काढण्यासाठी आता जगाचा मालक शिल्लक राहिलेला नाहीये. म्हणून देवाला सोडून तुमचं काही असू द्या, देवाला सोडून गायन असू द्या, कीर्तन असू द्या, सगळं असू द्या, ते सगळं आसार आहे. सार फक्त जगाचा मालक आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. म्हणून ज्याच्यासाठी प्रयत्न नको करायला, त्या गोष्टीसाठी किती जरी प्रयत्न केले तर महाराज सांगतात, करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी. भाऊ नाम या संसार रूपी समुद्रातून तुम्ही वाहून जासाल. मग महाराज काय करायचं? आम्ही काहीच नका करू. विनवितो सकळ जना कर जोडून थोर लहाना, दानी तुले द्या मज दिना म्हणे तुकया बंधू राम मनागा. राम राम स्मराधी लाहो करा गाठ घाला मुळ बंदी, सांडा वाहू घ्या उपाधी लक्ष लावून राहा गोविंदिगा. अजून महाराज सांगतात, सकळांच्या पाया माझे किती प्रमाणे सांगायचे, तुम्ही बाकी काहीच करू नका. यत फलम नास्ति तपसान योगेन समाधीन हातात फलम लभ्यते सम्यक कलौत हरि कीर्तना. तुलसीदासजी सांगतात, कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतर ही पारा. या कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य कमी आहे, कधीच असं काही सांगता येत नाही. अरे सगळ्या गोष्टीची गॅरंटी माणसाला घेता येईल. हो, माईकची गॅरंटी घेता येईल, मोबाईलची गॅरंटी घेता येईल, या बल्बची घेता येईल, या साऊंडची घेता येईल. माणसाची काय गॅरंटी हो? कपातला छान, कपातला कपात असतो, बशीतला बशीत गेला. लोक म्हणे आता कीर्तनात उभा होता हो, मारायला उशीर लागत नाहीये. आता कीर्तन वाजवलं होते आणि पुरुषोत्तम महाराजाचं, मारायला उशीर लागत नाही. संकेत, एका मिनिटात माणसं जातात. म्हणून क्षण भंगूर जीवन की कलिका, कल प्रात को केली ना केली. माझे गुरुजी मला एक त्रिकुटी सांगतात, पहिलं तर माणसाला नरदे मिळतच नाही महाराज. पहिलं तर माणसाला नरदे मिळत नाही, मिळाला तर टिकत नाही, आणि गेला तर परत मिळत नाही ना. मग एवढा अनमोल किमतीचा नरदे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना. खूप सरळ सोपं करून ठेवलंय साधू संतांनी. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भव श्रम सुख होईल, दुःखाचे न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा. नाथ बाबाने तर किती सबसिडी दिली. हरी बोला देता हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला भांडता हरी बोला कांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. देवाचं चिंतन करा. क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतना वाया नका वाया घालू. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी, काम से कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. आता शेवट नाथ बाबा सांगतात, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, संसाराविषयी प्रयत्न करू नका. करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाचे पुरी वाहवसी. मग महाराज
काय करायचं त्या भगवंताला आपलंसं करण्यासाठी महाराज सांगतात काहीही करायचं गरज नाहीये. भगवंताला प्राप्त करण्यासाठी फक्त एक भाव लागतो. आणि मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो अभंगाचं 3रं चरण. काही
काय झालंय, परमार्थाचा भाव वाढला पण परमार्थातला भाव कमी झाला. नाही कळलं? पुढं चला. दिवसांदिवस परमार्थाचा भाव वाढत चाललाय पण दिवसांदिवस परमार्थातला भाव कमी होत चाललाय. हो महाराज, लक्षात आलं पाहिजे तुमच्या. जाऊ द्या, कुठेही पा गर्दी तेवढीचे बरं. आळंदीला गर्दी तेवढीचे, देहूला गर्दी तेवढीचे, तुळजापूरला जा गर्दी तेवढीचे, कोल्हापूरला गेले सुद्धा गर्दी. आणि कोल्हापूरच्या खाली ज्योतिबा सोडून खाली तो घाट उतरला की गोव्याला सुद्धा तेवढीच गर्दी आहे. गर्दी कमी झालेली नाहीये. उलट आज एवढा परमार्थाचा सुकाळे, बाप रे बाप रे बाप. आजच्या तारखेमध्ये महाराष्ट्रामध्ये सद्गुरू जोग महाराजांच्या पुण्यतिथीचा उत्सव खूप मोठ्या महाराष्ट्रात. असे मोठे मोठे इकडं नाशिकलाही खूप मोठा उत्सव चालू आहे, आपल्या इंद्रायणी तीरावरही चालू आहे, तिकडं आमच्या राऊत बाबाचा परळीला चालू आहे. सगळीकडे जोग महाराजांचे खूप मोठे मोठे उत्सव चालू आहे. परमार्थाला कमी नाही महाराज, परमार्थ खूप वाढत चाललाय. पण लोक परमार्थ करताना दिसत आहे पण त्याच्यातलं परिवर्तन अजिबात नाहीये. माझी सर्वांना विनंती, परमार्थ थोडा करा गड्यानो, पण परमार्थ भावनेनं करा. कारण की परमार्थ ही भावनेची गोष्ट आहे. मी नाही बोलत. भाव बळे आकळे करतळी आवळे तैसा हरी. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भाव आहे. अंतरीची घेतो गोडी आणि पाहे जोडी. तुम्ही देवाला काही द्यावं, पत्रम पुष्पम फलम तो यम योमे भक्त्या प्रेषिती तदहम भक्ती प्रतमश्नामी प्रयतात्मना. तुम्ही फक्त द्या आणि त्याला प्रेमानं द्या. निश्चित माझा जगाचा मालक तुमचे संसार रूपी नौका पैल तीराला नेल्याशिवाय राहणार नाही. माझी बसणाऱ्या सर्व मंडळीला विनंती, गड्यांनो लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. खूप आनंदानं आपण थोरात साहेब यांचा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करता. अभिष्ट चिंतन सोहळा, वाढदिवस हा शब्दच माझ्या दृष्टीने तसा चुकीचा आहे महाराज. तुम्ही मसाला असं कसं बोलता? वाढदिवस आपण जो म्हणतोय तो वाढदिवस हा शब्द चुकीचा आहे. अरे 100 मधून 50 गेले, खाली किती उरले हो? बोलत चला, किती उरले? 50 उरले. मग हा तुमचा घट दिवस आहे का वाढदिवस आहे? घट दिवस आहे, तो वाढदिवस नाहीये. पण आपण लोक एवढ्या प्रेमानं वाढदिवस करतो. वाढदिवस माणसाचा होत नाहीये, पुण्यतिथी माणसाची होत नाहीये. आपण केलेलं चांगलं काम, आपण केलेली समाजाची सेवा, आपण केलेली गोरगरिबाची मदत, त्या मदतीच्या मध्ये तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी जो राबवलेला उपक्रम आहे ना महाराज, त्याला आपण वाढदिवस म्हणतो. काय म्हणतोय? वाढदिवस म्हणतोय. नुसतं तुमच्या भागाचं वैभव म्हणून जमणार नाहीये महाराज. संगमनेरची ओळख म्हणजे थोरात साहेब आहे, बरोबर आहे का नाही? महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा कारखाना आहे महाराज तुमचा, साखर कारखाना. किती नंबरचा आहे? 1 नंबरचा कारखाना आहे. काही कारखाने महाराष्ट्रात असे, ऊस टाकले की शेतकरी मरूस तर त्यांचे पैसे भेटत नाही महाराज, बरोबर आहे का नाही? तुमचा कारखानाही चांगला आहे. राजहंस दूध, सगळ्यांना रोजगार उपस्थित झाला. हे बघा, जीवनामध्ये हार जीत ह्या गोष्टी होणारच आहे महाराज. काय नाही, इंदिरा गांधी पडल्या होत्या, थोरात साहेबाचं काय घेऊन बसले महाराज? पडणार निवडून. अटल बिहारी वाजपेयी सुद्धा पडले होते, पडायला काही नाही लागत. मुख्यमंत्री पदावर असणारे लोक सुद्धा पडलेले. पडणं आणि निवडून येणं हा ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा भाग आहे. अन्नमान धन हे तो प्रारब्धा अधीन. पण खरं सांगू का, पडणं तो भाग ज्याच्या त्याच्या निवडणुकीचा, त्या विषयाकडे मला जायचंच नाहीये. कारण आता सध्या कसं झालंय, उद्धवा अजब तुझे सरकार, लहरी राजा प्रजा आंधळी, लहरी राजा प्रजा आंधळी, अधांतरी दरबार उद्धवा अजब तुझे सरकार. लोकांना कामही नकोय आणि लोकांना रामही नको, लोकांना फक्त दाम पाहिजेत. का अवघड झालेलं आहे महाराज. अरे जोपर्यंत या देशातले नागरिक पैसे घेऊन मतदान करतायत तोपर्यंत या देशातल्या लोकांनी महासत्ता होण्याच्या अपेक्षा करायच्या नाहीये. बरं, आमदारायचं ठीक आहे. आता महाराष्ट्रात आमच्याकडे भरपूर कार्यभार होता निवडणुकीच्या काळात. आमदाराने 20, 25, 30 कोटी खरणं साहजिक आहे. त्यांना तेवढं भेटतो निधी, ते काम करू शकतात. अरे पण आमदाराची निवडणूक झाल्यावर जिल्हा परिषदवाल्यांका पाशा घ्यायच्या का? आता आमदारांनी जर 3,000 वाटले तर यांना कमीत कमी 1,000 तर वाढवावं लागणार आहे का नाही? बरं जाऊ द्या, जिल्हा परिषदवाल्याचं बरं आहे. पण खाली सरपंचानं सरपंचाने काय करायचं? आता आमदार 3,000 वाटतो, जिल्हा परिषदवाला 4,000. सरपंचाने कितीनं वाटायचे बरं? या बिचाऱ्याला काय खायला भेटतं? एखादं गरीबाचं घरकुल. आणि लय प्रयत्न केले, त्या कधी 13-14 हजाराची संडास, दुसरं काय खायला भेटणार आहे महाराज? काय ग्रामपंचायत मध्ये काय असतं? आतापर्यंत एखादा मनुष्य सरपंच झाला आणि त्यानं 500 एकर जमीन घेतली, एखादा सरपंच दाखवा महाराष्ट्रात? अजिबात नाही. हा सरपंच झाला आणि जमीन विकली, नावाचाही सरपंच सांगतो तुम्हाला, बरोबर आहे का नाही? म्हणजे दिवसांदिवस लोकांना आता काम नकोय,
लोकांना आता राम नको, लोकांना फक्त निवडणुकीच्या टायमाला पैसे. एवढं अवघड झालेलं आहे महाराज. अहो 25-25 एकरवाले लोक सुद्धा 500-500 रुपये घेतात महाराज. कठीण तळ असं म्हणायचं नाही. गरीबाचे फक्त नावं खराब आहे, बंगल्यावाले सुद्धा पैसे घेतात महाराज. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, एक खूप मोठं व्यक्तिमत्व आपल्या भागातलं आहे आणि त्यांनी खूप चांगला विकास केला आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या तुम्ही सर्व मंडळींनी खूप सुंदर हा सोहळा, त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा. मागच्याही वर्षी माझं कीर्तन होतं, पण माझी तब्येत बरोबर नसल्यामुळं काय झालं, रद्द झालं. आता एक फॉर्म तयार करून घ्यायचा किरण महाराज, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कीर्तनाला कोणी तारीख घेतली की त्यांना त्या फॉर्मवर सही करायला लावायची. माझं व्यक्तिगत जर काही काम असेल, मी जर आजारी असलो तर तुम्हाला कीर्तन रद्द करावं लागेल. एवढे हलकट लोक झाले महाराज या महाराष्ट्रात. खरं सांगतो तुम्हाला, हे बिझनेसमॅन समजतात महाराज आपल्याला. ही वस्तुस्थिती. एखादं कीर्तन जर रद्द झालं तर लोक डायरेक्ट पोस्ट करतात, हा बाजारू आहे. अरे कधीतरी कीर्तनकाराविषयी सहानुभूती ठेवायचा रे गड्यांनो. आम्ही काही मशनी आहे काय, बरोबर आहे का नाही? बरं काही वरून पडलेलो आहे का, काय आम्ही का नंगा साधू आहे का? बायका आहे ना आम्हाला, लेकरं आहे आपल्याला, पोरं आहे. कधी बी काही अडचण, एखादं लेकरू आजारी असू शकतो. लोकांनी फक्त जसं अग्रीमेंट केल्यासारखं आहे महाराज. जर पहिल्या शब्दात सांगतात, आपण जर म्हणा बाबा अहो थोडी अडचण आहे, महाराज तू इथून सुरुवात करतात. अरे तुम्ही काही सातबारे नावावर करून दिले का? आमच्या प्रेमाचे संबंध आहे ना. म्हणून बरं आपले लोक सहज कीर्तन रद्द करतात. गणेश जयंतीच्या दिवशी माझे 2 कीर्तन रद्द झाले महाराज, पश्चिम महाराष्ट्रातले. त्यांनी मला आदल्या दिवशी सांगितलं, म्हणे महाराज कार्यक्रम रद्द झाला. मग तुम्ही आमचे जर कीर्तन रद्द केले तर महाराष्ट्रातल्या कोणत्या तरी कीर्तनकाराने आतापर्यंत तुमच्याविषयी चुकीचं वक्तव्य केलं एखादा महाराज दाखवा. अजिबात नाही. उलट कीर्तन रद्द झालं की आम्हाला दिवाळी वाटते महाराज. असं वाटतं वा काय आनंद आहे, बरोबर आहे का नाही? पण आमच्याकडून जर झालं तर मागच्या 10 पिढ्याला शिवाय देतात आणि पुढच्या बी 10 पिढ्याला. असं नका करत जाऊ, माझी विनंती आहे. अरे संप्रदायाचे सेवक आहोत आम्ही, रात्रभर प्रवास करतो. गाडी आहे, घोडी आहे, प्रवास आहे, कधी मधी कमी जास्त होऊ शकतं. हा तुमचं कीर्तन सोडून, लक्ष देऊन ऐका, तुमचं कीर्तन सोडून दुसरीकडे जर कीर्तन केलं तर चपलीन मारा त्याला. कशाने मारा? चपलीन मारा. तुमचं कीर्तन सोडून जर दुसरीकडे कीर्तन केलं तर चपलीन मारा. पण तुमचं कीर्तन सोडून जर व्यक्तिगत कारण असेल दुसरीकडे, तुम्ही लगेच त्याच्याकडे जाऊ नका. माझा म्हणण्याचा उद्देश नाही येतो, बरोबर आहे का नाही? तुमचं कीर्तन सोडून जर दुसरीकडे कीर्तन केलं तर नक्की तो आरोपी आहे. तो काय आहे? आरोपी आहे. तो मी जरी असलो तरी तो आरोपी आहे, बरोबर आहे का नाही? पण जर त्याचं व्यक्तिगत कारण असेल तर वारकरी संप्रदायातल्या मंडळीला तुम्ही काय करून घेतलं पाहिजे? अरे आता का आपण 72चे लोक आहे का महाराज? आजी तर माझं कीर्तन चालू आहे, अख्ख्या महाराष्ट्राला कळतं की पुरुषोत्तम महाराज कुठे कीर्तन. सोशल मीडियाचा काळ आहे ना. 100 लोक जर असतील त्यातले 50 लोक लाईव्ह करतात. आता कीर्तन झाकत नाही, आता कीर्तन लपत नाहीये. म्हणून आपल्या माणसांविषयी, अरे नेते भ्रष्टाचारी असून सुद्धा लोक त्यांची पाठराखण करतात रे. आपण महाराज लोकांनी आपली पाठराखण केली पाहिजेत का नाही महाराज? बरोबर आहे का नाही? आपल्या एखाद्या महाराजाचं चुकलं, हा हो चुकू द्या, तो आमचा आहे, बरोबर आहे का नाही? भ्रष्टाचारी काही नेते तरी लोक म्हणतात नाही 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 याच्यासारखा चांगला माणूस नाही. त्यांची जेवढी युती आहे तेवढी जरी संप्रदायातल्या लोकांना ठेवली तर उद्या संप्रदायाला याच्यापेक्षा 10 पट चांगले दिवस येतील. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी,
हिता बरोबरी दुरावशी दुरी भवाचे पुरी वाहवसे अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्वांसमोर ठेवली. आवर्जून प्रत्येकाला माझे हात जोडून विनंती आहे. बराचसा तरुण वर्ग या कीर्तनासाठी उपस्थित आहे. बसणाऱ्या सर्व तरुणांना माझी विनंती, पोरांनो, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. प्रत्येकाने एकत्रित या. आज संप्रदायामध्ये तरुणांची संख्या वाढली, हे संप्रदायासाठी खूप चांगलं आहे. तुम्ही याही मंडपाचं निरीक्षण करायचं, 70 ते 75% तरुणांची संख्या आहे. खूप चांगले दिवस आहे. फक्त तरुणांना माझे हात जोडून विनंती, पोरांनो, मी तुम्हाला भाऊ म्हणून सांगतो. हे बघा, तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज, त्यांचा आदर्श घ्या. तुम्ही म्हणाल त्यांचा काय आदर्श घ्यायचा? तुमच्या सोबत राहणाऱ्या मुस्लिम समाजांचा आदर्श घ्या. त्यांची पिण्याची टक्केवारी पाहिली तर या देशामध्ये 2% सुद्धा नाहीये. महाराज, किती टक्के नाहीये? 2% नाहीये. मुस्लिम समाजाची टक्केवारी पिण्याची या देशामध्ये फक्त 2%. आणि तुमची माझी पिण्याची टक्केवारी जर पाहिली तर 85%च्या पुढे गेलोय. महाराज, आपण किती टक्क्याच्या पुढे गेलोय? 85. आपल्या जर एखाद्या माणसाच्या घरचं लग्न असलं तर फक्त वरमाय नवरी पेल नसते, नाही तर वरबापाई पेले. नवरदेवाचा मामा डायरेक्ट नालीत पडेल असतो, बरोबर आहे का नाही? त्याला म्हणावं लागतं, अरे 5 वाजले उठ ना बाबा, बरोबर आहे का नाही? म्हणून दारू गांजा मत पे यारो, अक्कल गुम हो जाती है, अपने पलों का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती है. पोरांनो, व्यसन नका करू. देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी नेहमी सांगतो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार, तळपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कशाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी गडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. नबीची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी हो मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. खूप सुंदर आपलं थोरात साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथं सर्व मंडळी उपस्थित आहोत. त्यांना फक्त आपण शुभेच्छा देऊ शकतो, आशीर्वाद काय द्यायचा. पण ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना करतो, याच ठिकाणी थोरात साहेबांचा 100वा वाढदिवस तुमच्याने माझ्या साक्षीनं हो, अशी साहेबांच्या चरणी मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि जेवढे काही आयोजक मंडळी आहे, ज्यांनी हे सुंदर सर्व नियोजन केलं, त्यामध्ये आमचे तानाजी भाऊ आहेत, आमचे महेश दादा आहे, आमचे विलास दादा आहे, मंगेश भैया आहे, सचिन भैया, सुधीर भैया, बबनराव दादा, वाल्मिक भैया, रोशन भैया, प्रकाश महाराज, प्रकाश दादा आणि हरिबाबा तरुण मित्र मंडळ, हे सर्वच मंडळी यांनी खूप सुंदर नियोजन करून तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. ज्यांनी आज हे सुंदर असं, ज्यांच्याकडे कीर्तनाचं यजमानपद आहे, असे असणारे आमचे दीपक शेठ करंजकर, आणि ज्यांचं सुंदर असं अन्नदान आहेत आमचे महेश भाऊ गोपने, अध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना अहिल्यानगर, आणि आमचे दीपक शेठ सरपंच सायखिंडी, या सर्वांनी हे आजचं यजमानपद घेतलेलं आहे. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे, ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये हा कार्यक्रम चालू आहे. असे असणारे माझे परम मित्र आमचे व्यंकटेश दादा आहेत. दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद, ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला. काही लोकांच्या जिभेवर सरस्वती असते, काही लोकांच्या कंठात सरस्वती असते, पण मला वाटतं आमच्या संकेत दादाच्या बोटात सरस्वती. महाराज वा, अगदी गोड पखवाज वाजवला आहे. ज्यांनी गोड अशी गायनाची साथ केली, सर्वच माझे मित्रमंडळी, त्यामध्ये आज आवर्जून ज्यांची उपस्थिती आहेत, माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे एक लाडकं व्यक्तिमत्व आमचे किरण दादा आहेत. दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद.
बरेचसे मंडळी आजूबाजूना पंचक्रोशीतील सर्व संत महंत मंडळी, मला वाटतं पहिल्यांदा संगमनेरमध्ये मला पहिली तारीख जर कोणी दिली असेल तर आमची DP पवार इथंच दिली होती, इथंच झालं होतं. आमचे DP दादा आहेत, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आज आवर्जून बरेचशा ठिकाणून लांबून मंडळी आलेली आहेत. त्यामध्ये आमच्या खेडचे कमलेश ज्वेलरचे मालक आमचे कमलेश दादा आहेत, आमच्यावर बंधुवत प्रेम करणारे आमचे आदिनाथ दादा आहेत, आमचे सर्वच पारेगावचे सर्वच मित्रमंडळी, सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. आमच्या जिव्हाळ्याचे मालक अमोल दादा थोरात, कीर्तनही थोराताचं आणि तुम्ही सुद्धा थोरात आहे, बरोबर आहे का नाही? अमोल दादा आहेत, ज्यांची गोड अशी माईक सिस्टीम आहेत. आमच्या सुनील दादांचे बंधू, दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती करतो. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही ज्या गायी सांभाळता त्या दुधाच्या, तुम्ही ज्या गायी सांभाळता त्या दुधाच्या, आणि आम्ही ज्या गायी सांभाळतो त्या भाकड गायी. त्यांच्यापासून दूधही नाही आहे आणि त्यांच्यापासून वासरही होत नाही आहे. अशा गायी सांभाळतो. त्या गायीचं रक्षण व्हावं, त्या गायीचं पालन व्हावं म्हणून यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. तुम्ही माणसाला काही पैसे वगैरे मागता का? महाराज अजिबात तसलं काही रुपये मागत नाही आहे. कीर्तनाचे पैसे सोडून मी काहीच घेत नाही, हा पण आहे माझा, बरोबर आहे का नाही? मग त्या गायीचं रक्षण कसं करायचं त्यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. सुंदर असं त्या गायीच्या ह्याच्यामधून वारकरी अगरबत्ती तयार करतो. समोर क्रीटा गाडी उभी आहे. प्रत्येकाने कीर्तन संपलं, जेवण संपलं की प्रत्येकाने घरी जाताना एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. त्याच्यातून जो पैसे येईल तो गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल. याची शाश्वती मी नारदाच्या गादीवर देतो. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल जय भाविकांना नम्र विनंती आहे, एक 5 मिनिटाकरिता कोणीही जागा सोडणार नाही. पलीकडची पुरुष मंडळी, महिला मंडळी सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे, कोणी जागा सोडायची नाही आहे. आपल्या असणाऱ्या पुण्यपावन भूमीमध्ये अर्थातच ज्यांच्या पादस्पर्शानं पुण्य झालेली भूमी, आपल्या सर्वांचे आराध्य हरिबाबा देवस्थान या प्रांगणामध्ये चालू असलेला भव्य कीर्तन महोत्सव, ज्या निमित्तानं याचं आयोजन नियोजन झालं, अर्थातच हरिबाबा मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आणि आपल्या सर्वांचे लोकनेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं चालू असलेला हा भव्य कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. मंडळी, या भव्य संकीर्तन सोहळ्याचं दुसऱ्या दिवसाची संकीर्तन सेवा ज्यांनी गुंफलेली आहे ते महाराष्ट्रातील सगळ्यांच्या जिव्हाळ्याचे, सगळ्यांच्या प्रेमाचे, सगळ्या वारकरी संप्रदायाच्या मनातील ताईत, ज्यांना आवाजाचा जादूगार म्हणतो किंवा म्हटलं जातं, ते माझे सन्मित्र हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणेकर. एकदा जोरदार टाळी दादांकरता वाजवायची आहे. महाराजांनी अभंगही गोड घेतला, नाहीतरी गेला जन्म वाया. मला वाटतं शब्दप्रयोग मला इथे सांगावासा वाटेल. हा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव या ठिकाणी याचं नियोजन करण्यात आलंय. महाराज आज तुम्ही आले नसती तर आमचं सगळं असं झालं असतं. सगळ्या लोकांना ओढ होती तुमची. आम्ही मागच्या वर्षी किंवा मागच्या वेळेस सन्माननीय साहेबांचा वाढदिवस अर्थात अभिष्टचिंतन सोहळा केला. सगळं नियोजन व्यवस्थित पार पडलं. फक्त एकच आहे, आपण उल्लेख केला, मी आपली रेकॉर्डिंगसुद्धा आपल्याशी जो संवाद झाला ती इथे ऐकवली आणि मला याची पूर्णता जाणीव आहे. तुम्ही इथे कीर्तन केलं नाही दुसरीकडे केलं असं घडलेलं नाही आहे. याची शाश्वती मला होती
आपलं कोलेस्ट्रॉल बऱ्यापैकी वाढलेलं होतं. मला वाटतं आपण 8 दिवस संपूर्ण कीर्तन स्टॉप केलेले होते, याची पूर्ण कल्पना मला होती. आणि या दृष्टिकोनातून महाराजांचं येणं या ठिकाणी झालेलं आहे. न जाणो ज्याप्रमाणे महाराजांनी उल्लेख केला, जी सरस्वती त्यांच्या कंठामध्ये आलेली आहे. मंडळी, पुरुषोत्तम महाराज पाटील आज यांचं भविष्य घडलंय. आम्ही गोपाळपुऱ्यामध्ये राहत होतो, आम्ही अगस्त्य आश्रमामध्ये राहायचो, पलीकडे उंबरेकर धर्मशाळेच्या, मला वाटतं बरोबर आहे ना, महाराज राहत होते. आणि मला जर तेव्हा माहिती असतं ना महाराज एवढे फेमस होणार आहे, मी तेव्हापासूनच त्यांची संगतीत राहिलो असतो. माऊली बोलतात, ललाटीचे लिहिले बरं का, ते भगवंतानं दिलेलं आहे. ईश्वराची सेवा करा, माऊलीची सेवा करा, भगवंताची सेवा करा, ती वाया जात नाही. आणि मला वाटतं तीच सेवा माऊलींना खऱ्या अर्थानं आशीर्वादानं दिलेली आहे. मंडळी, सगळ्या महाराष्ट्रभर या व्यक्तिमत्वाचा खऱ्या अर्थानं उदो उदो आहे. आपल्या सगळ्यांच्या मनातील ताईत आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळी आदरणीय हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्याकरता वाजवली पाहिजे. मी खूप काही बोलू शकेल, पण मी या ठिकाणी थांबवतोय. या ठिकाणी सगळ्या सप्ताहाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ठीक आहे मंडळी, आज भगवताचार्य पुरुषोत्तम महाराज पाटील यांची कीर्तन सेवा संपन्न झालेली आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचं सेवादान आणि अन्नदान ज्यांनी स्वीकारलेलं आहे, आपल्या पंचक्रोशीतील सामाजिक राजकीय क्षेत्रातील 2 दिग्गज मंडळी, विशेष करून सन्मान्य श्री दीपक शेठ करंजकर, सरपंच सायखिंडी. परंपरा मोठी राजकीय सामाजिक क्षेत्राची आहे, कारण मुळातच वारसा हक्कानं समाजाची सेवा सन्मान्य आदरणीय आपल्या सर्वांच्या प्रचलित असणाऱ्या व्यक्तिमत्व करंजकर साहेब, मोहनराव करंजकर आणि असणारा संपूर्ण परिवार. त्याचप्रमाणे सन्मान्य श्री महेशभाऊ गोफणे, अध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना अहिल्यानगर, याचे सन्मान्य ते अध्यक्ष आहेत. समाजाची सेवा वेगवेगळ्या माध्यमातून करतात. आणि महाराजांना सांगायला काय हरकत नाही, आपल्या तालुक्यामध्ये गौतमी पाटील आणण्याचं कामसुद्धा पहिल्यांदा त्यांनीच केलेलं आहे. हां, असा उल्लेख करावा लागेल ना. ठीक आहे, अहो ती रसिकता आहे, तरुण वर्ग आहे, त्यांचे फॅन असतात, ठीक आहे. पण एक आहे, तेवढ्यावर त्यांचं मर्यादित, त्यांना माहीत आहे ते सगळं वायाच जाणार आहे, कारण इथे दिलं तर ते पूर्णत्वाला जाणार आहे. म्हणून सन्माननीय महेशभाऊ गोफणे आणि सन्माननीय आपल्या सर्वांचे आणि मोहनराव करंजकर या दोघांनाही विनंती करतो की महाराजांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. दोघांनाही नम्र विनंती आहे, आपला शुभ सन्मान, महाराजांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. नाही नाही, महाराजांचा त्यांचा करायचा आहे. नाही नाही, परत एकदा. बरं ठीक आहे. ज्यांनी सेवादान दिलं ते सन्मान्य श्री करंजकर परिवार अर्थात मोहनराव करंजकर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होतोय. आणि श्री महेशभाऊ गोफणे यांचाही शुभ सन्मान महाराज आपण करावा, आपल्या शुभ हस्ते करावा. त्याचप्रमाणे सकाळचं नियोजित अन्नदान ज्यांचं आहे, सन्मान्य श्री भास्कर बिवा भोसले यांच्या वतीनं तशा अर्थानं सकाळचं अन्नदान असतं. त्यांच्या वतीनं सन्मान्य श्री महेंद्र पाटील रंधवे साहेबांना विनंती आहे, आपला शुभ सन्मान महाराजांच्या शुभ हस्ते घ्यावा. विनंती आहे महेंद्र पाटील रंधवे. दरम्यानच्या काळामध्ये सुरुवातीलाच सन्मान्य बाबा ओहोळ येऊन गेलेत. त्याचप्रमाणे ज्यांचं योगदान, गायनाचं संपूर्ण योगदान ज्यांनी घेतलेलं आहे, जिल्हा युवक अध्यक्ष काँग्रेस कमिटी याचे युवक अध्यक्ष, जिल्ह्याचे युवक अध्यक्ष सन्माननीय सुभाष पाटील सांगळे, आपलं योगदान सातत्यानं या कार्यक्रमासाठी असतं. साहेबांवर अत्यंत निष्ठा, अत्यंत प्रेम आपलं आहे. या ठिकाणी सेवा दिली, आपलाही शुभ सन्मान या ठिकाणी होतोय. कृपया विनंती आहे सन्माननीय सुभाषराव सांगळे पाटील. धन्यवाद. आणि संपूर्ण जी कमिटी मंडळी आहेत, आमचे तरुण बांधव आहेत, ज्यांनी या सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे, आयोजन केलेलं आहे,
त्या सगळ्या मान्यवर मंडळीला विनंती करतो की महाराजांचा सामूहिक सत्कार या ठिकाणी करायचा आहे. ठीक आहे. लवकर आवरा. या कार्यक्रमाच्या निमित्तानं निमगाव भोजापूर गावचे विद्यमान सरपंच, महिला सरपंच ज्योतिताई कडलक आपणही उपस्थित राहिलात, धन्यवाद. दरम्यानच्या काळामध्ये हरिभक्तीपरायण पी टी पवार, सन्मान्य गोकुळशेठ घुले, त्याचप्रमाणे सोनालीताई महाराज नरवडे हेही उपस्थित आहेत. मान्यवर मंडळी उपस्थित आहे. आमचे जिव्हाळा चॅनलचे अर्थातच आमचे अमोलजी भाऊ थोरात, कमलेश भाऊ ढोरे, जगदीश भाऊ दादा, या सगळ्याच जिव्हाळा चॅनल खऱ्या अर्थानं सगळ्या महाराष्ट्रावर प्रचलित आहे मंडळी, त्यांनाही खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांची गायनाची साथ संगत मिळाली, त्या हरिभक्तीपरायण संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांची ख्याती आहे, ते आपल्या भूमीचे भूमिपुत्र अर्थात आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र हरिभक्तीपरायण किरणजी महाराज शेटे. जोरदार टाळी महाराजांकरता वाजवायची आहे. वास्तविक महाराजांचं येणं हे उद्याचं परवाचं होतं, पण महाराजांच्या सोबत तो आनंद आम्ही घेणारच आहोत. आजारी असताना तुम्ही आमच्याकरता आलात. आदरणीय किरण महाराज शेटे आपला खऱ्या अर्थानं आपल्याला धन्यवाद देतो. या निमित्तानं हरिभक्तीपरायण प्रवीणजी महाराज पांडे हे दोनही दिवस पुढे येणार आहेत. आणि आदरणीय हरिभक्तीपरायण आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे, सगळीकडे ज्यांची ख्याती पोहोचली, इंडियन आयडॉल बरोबर आहे ना, महाराष्ट्र याचे सहभागी मेंबर अर्थात आपल्या सर्वांचे खऱ्या अर्थानं लाडके अविनाश भाऊ कदम आपणही या ठिकाणी आलेला आहात. मी खऱ्या अर्थानं या प्रसंगी संप्रदायाच्या वतीनं, कमिटीच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत करतो. विशेष करून या ठिकाणी सामूहिक सत्कार होत असताना विनंती आहे, मोहनराव पाटील एक 2 मिनिटाची उद्याची सूचना देतो. मोहनराव पाटील अगदी अर्ध्या मिनिटामध्ये, आणि सन्मान्य सांगळे साहेब आपल्याला विनंती आहे अर्ध्या मिनिटामध्ये आपला शुभेच्छा या ठिकाणी द्यायचा आहे. पाठीमागे कोणी जागा सोडायची नाहीये. महिला मंडळी खाली बसा, खाली बसा, कोणी उठायचं नाहीये. खूप सुंदर असं आयोजन केलेलं आहे. गेल्या 4 महिन्याची दमछाक होते, ही मंडळी धावते पळते. एक थोडासा वेळ राहिलेला आहे, अगदी 5 मिनिटाचा थांबायचा आहे. उद्या आमच्या माता भगिनींना विनंती आहे, आसपासची जेवढी काही भाविक मंडळी आहे, पुरुष वर्ग सगळ्यांना विनंती आहे, उद्या 8 वाजता बरोबर 8 वाजता या ठिकाणी दिंडी प्रदक्षिणेचं नियोजन करण्यात आलेलं आहे. सर्वांना नम्र विनंती आहे, आपण उद्या 8 वाजता यायचं आहे, कलश घेऊन यायचं आहे. सगळ्या माता भगिनींना विनंती आहे, पुरुष वर्ग सगळ्यांनी यायचं आहे. माफ करा, उद्या नाही परवा, माफ करा, उद्या नाही परवा याची खऱ्या अर्थानं नोंद घ्यायची आहे. उद्याची संकीर्तन सेवा ज्यांची आहे, नाही परवा करायचं आहे. उद्याची संकीर्तन सेवा होणार आहे, त्या कीर्तनाला सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. ज्यांनी सेवादान अन्नदान दिलेलं आहे ते सन्मान्य विलासभाऊ नवले, सन्मान्य मंगेश भाऊ कांडेकर, सन्मान्य सचिन भाऊ गुळवे, सन्मान्य श्री भास्कर भाऊ रहाणे, सन्मान्य श्री राजेंद्र भाऊ कांडेकर, सन्मान्य श्री बबनराव गुळवे आणि त्याचप्रमाणे सन्मान्य श्री तानाजी शिरतार यांचं संयुक्तिक सेवादान अन्नदान असणार आहे. अन्नदान म्हणण्यापेक्षा फराळाचं नियोजन असणार आहे. उद्या पवित्र एकादशी आहे, या सगळ्यांचं सार आपल्याला मिळणार आहे. उद्या सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. भरपूर स्वरूपाचं फराळ आहे, चांगल्या प्रकारे आहे. विनंती आहे आपण या कार्याला उपस्थित राहायचं आहे. हरिबाबा मंदिराचा वर्धापन दिन आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक लोकनेते आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य असं कीर्तन महोत्सव आज या ठिकाणी हरिबाबा मंदिराच्या प्रांगणामध्ये आमचे मित्र तानाजी भाऊ शिरतार आणि महेश भाऊ गोपणे व त्यांचा सर्व मित्र परिवार यांनी गेली मला वाटतं हे 5वं वर्ष आहे. महाराज गेली 5 वर्ष खूप सुंदर अशा पद्धतीनं ते या ठिकाणी कीर्तन महोत्सव करतात. आम्हालासुद्धा या कीर्तनाचा लाभ घेण्याची वेळ या ठिकाणी येत असते आणि निश्चितपणानं आजची जी कीर्तनरूपी सेवा, मला जरी कीर्तन ऐकायला भेटलं नाही परंतु महाराजांचे कीर्तन मी यूट्यूबवरती नेहमी पाहत असतो. महाराज आपण खूप सुंदर, आपला खूप भागवताचार्य आपण आहात, खूप आपला त्या ठिकाणी अभ्यास आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा आजच्या 2ऱ्या दिवसाची आपण दिलेली आहे.
मी महाराजांना सुद्धा आपल्या संगमनेर तालुक्याच्या वतीने खूप खूप असे मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेबांना सुद्धा आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनासुद्धा खूप खूप अशा मनापासून शुभेच्छा देतो आणि आमचे जे सर्व मित्रपरिवारांनी हा जो उपक्रम गेली 5 वर्षापासून ते करताय असाच उपक्रम त्यांनी भविष्यातही त्या ठिकाणी चालू ठेवावा अशी मी माझ्या मित्रमंडळींना त्या ठिकाणी विनंती करतो. आपली जी काही आमची फुलाची पाकळी आमची जी काही छोटी मदत नेहमी आम्ही आपल्याला करण्याची ग्वाही या निमित्ताने देतो आणि आज खूप सुंदर असं जे काम आपण या ठिकाणी हाती घेतलेलं आहे ते असंच भविष्यात आपण करावा अशी विनंती सर्व मित्रपरिवाराला करतो आणि राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेबांना त्यांना भावी वाटचालीसाठी त्यांना दीर्घ असं आयुष्य लाभो अशी या ठिकाणीच त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. ज्या निमित्तानं नियोजन केलेले आहे ते सन्माननीय आपल्या सर्वांचे लोकनेते भाग्यविधाते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांचा आजच अभिष्ट चिंतन सोहळा आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं या परमार्थिक वातावरणामध्ये त्यांना सदिच्छा देऊया, शुभेच्छा देऊया आणि या शुभेच्छासाठी विनंती करतो मोहनराव पाटील करंजकर अर्ध्या मिनिटामध्ये आपल्या शुभ संदेश या ठिकाणी देतील. महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार महाराष्ट्रभूषण ताल सूर लय आणि आवाजाचे जादूगार हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज आपण ज्यासाठी जमलो त्या आपल्या सर्वांचे नेते आदरणीय नामदार थोरात साहेब यांच्या वाढदिवसानंतर त्यांना अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. महाराजांनी सुंदर असं कीर्तन या ठिकाणी केलेलं आहे आणि अभिष्टचिंतन सोहळ्याला साजेचं असं कीर्तन त्यांनी या ठिकाणी घेतलेलं आहे. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडीन सुख घडोघडी वाढू लागे. आपल्या जीवनामध्ये गोरगरिबांच्या जीवनामध्ये ज्या माणसानं गेली 40 वर्ष आपल्याला सेवा केली आणि त्यांच्या सेवेतून उत्तरे होण्याचा महेश आणि तानाजीनं केलेला हा उपक्रम मनाला आनंद देऊन जातो. आपण सर्वांच्या उपस्थितीनं कार्यक्रमाला लागलेलं सौंदर्य त्यात महाराजांचं सुंदर असं कीर्तन आणि आपलं अतिशय उत्तम असं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं नामदार साहेबांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. उद्या सर्वांनी कीर्तनाला यायचं आहे. महाराज लवकर येणार आहेत.